तू माझं चित्त तुझ्या पायाजवळ राखावं याच्यासाठी तुझं नाम मुखात असावं आणि ते तुझं नाम सतत मुखात येण्यासाठी देवा तुझ्याकडे हे मागतो की संताची संगती नाम मुखात या अभंगाचं 5 मुखात सतत भगवंताचं नाम येण्यासाठी नामचिंतन मुखात असले की तो धर्म घडला. नामचिंतन मुखात असलेली सगळ्या साधनाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आला. सर्व साधनाची सार भवसिंधू तळीपार सगळे रोग बी गेले. त्यांनी तपही केली, दानाचं पुण्य मिळालं. हे नामचिंतनाचे विशेषत्व. नामचिंतनाचा कधीच अनुसंधान न सुटण्यासाठी संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा हाच भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोरथ. तुझा विसर न व्हावा ह्याच्यासाठी म्हणतात का नाही संत संगती सदा. सतत संत संगती दे देवा तुझ्याकडे हे मागतोय मी मागणे हेच आहे आता नाम मुखी मुखामध्ये नाम संत संगती. ज्या संतांची संगती मागितली त्या संतांचं भजन. ज्ञानेश्वर देवाने थोडीशी टिंगल केली तो खूप बघायची म्हणजे रोग खावता एखादी गोष्ट आणली का नाही मागच्या वेळेला तुम्ही तीच अजून दिलं नाही तर आता कसं काय व्यवहार आहे हा व्यवहाराच्या पद्धतीने झाला पाहिजे असं म्हणलेलं असावं. कोवळ्या म्हणजे देवा काय काळजी करू नको मी तुला फुकट मागत नाही सेवेचा मोबदला आहे. पहिल्यांदा मी तुला सांगितलं माझ्या उपकार कर तसं उपकार करू नको. मी तुला मी काय देतोय सेवा देतोय शेवटचं कामने